वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कधी-कधी ना असं वाटतं, की एकच भाजी आणि चपाती करावी आणि यातच आपला सर्व स्वयंपाक संपवावा आणि दिवसभर कोणाची काही तक्रारही येऊ नये. असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा ही भाजी नक्की बनवा. बनवताना अगदी एकच भाजी बनवा. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तीनही वेळेला जर ही भाजी खाल्ली, तर ही भाजी खाणारे कंटाळणार नाहीत. एवढी ही भाजी टेस्टी होते. खायला खूप अप्रतिम अशी लागते. खूप खमंग होते आणि खरंच खूप छान लागते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ माझ्याकडे तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ खरंच ही भाजी खाल्ली गेली आणि तीही खूप आवडीने. आणि हाच बेत मी संडेला शॉर्ट स्वयंपाकामध्ये केला होता. अतिशय साधा सिंपल असा बेत होता. फक्त पोळी आणि भाजीच मी केली होती. पण भाजी खूप छान झाली होती, खूप टेस्टी झाली होती. चला तर मग वेळ न घालवता ही भाजी मी कशी बनवली होती हे आपण पाहूयात आणि अगदी थोडक्यात रविवारचा स्वयंपाक उरकता घेऊयात. या ठिकाणी मी काही मसाले काढून घेतले आहेत. मसाल्यामध्ये 3 कांदे भाजून घेतले आहेत. मोठी खोबऱ्याची वाटी छानपैकी भाजून घेतली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतले आहेत. आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे आणि एका प्लेटमध्ये 2 चमचे हरभरा डाळ, 1 चमचा तांदूळ आणि अर्धा चमचा बाजरी एवढं भाजून घेतलं आहे. यामधील डाळ, तांदूळ आणि बाजरी आपल्याला वेगळी वाटून घ्यायची आहे आणि बाकीचा मसाला एकत्रच मिक्सरला छानपैकी मस्त वाटून घ्यायचा आहे. 5 ते 6 अंडी मी उकडून साले काढून घेतली आहेत. गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि सर्व जी अंडी आहेत ती व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. या ठिकाणी मी 5 ते 6 अंडी घेतली आहेत. ती छान व्यवस्थित परतून घेतली आहेत. यापैकी एक अंड मी किसून साईडला ठेवलेलं आहे. तेही आपण भाजीमध्ये वापरणार आहोत, पण ते जरा नंतर वापरणार आहोत. मस्तपैकी मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट ही अंडी छानपैकी खमंग अशी परतून घ्यायची. अंडी छान परतली गेली, की एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहेत आणि याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे. एवढ्या वेळ गॅसची फ्लेम अतिशय लो अशी होती. आता जे आपण एक अंडं किसून ठेवलं होतं ते अंडं घ्यायचं आहे आणि मस्त खमंग या तेलामध्ये हे अंडं परतून घ्यायचं आहे. हे अंडं घातल्यानंतर भाजीची टेस्ट खरंच खूप अप्रतिम अशी येते. खूप टेस्ट वाढली जाते आणि आता आपण जो काही मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड करून ठेवला आहे, खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर ते वाटण आपल्याला ॲड करायचं आहे. हे वाटण छानपैकी मस्त 2 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये मी तेलाचा थोडासा वापर जास्त केला आहे, कारण आज आपण एकच भाजी बनवणार आहोत. सर्वांना काहीतरी चटपटीत खाल्ल्याचे समाधानही मिळाले पाहिजे. त्यानंतर मी या ठिकाणी 2 ते 4 चमचे चिकन मसाला ॲड केला आहे. त्यानंतर 2 चमचे बेडगी मिरचीचे तिखट आणि 1 चमचा लाल तिखट ॲड केले आहे. थोडीशी हळद ॲड केली आहे. आता सर्व सुके मसाले आपले ॲड करून झाले आहेत. परत एकदा सर्व मसाला खमंग असा परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान परतायचा आहे. मसाला परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मीडियम ठेवली आहे. मसाले छानपैकी परतले जावे, ते जळू नये म्हणून मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालत आहे. हे गरम पाणी आहे. आता मसाले खूप छान सुंदर असे परतून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत. जेवढा आपण हा मसाला खमंग असा परतून घेऊ, तेवढी आपली भाजी खूप टेस्टी अशी होणार आहे. म्हणून मसाला परतत असताना अतिशय व्यवस्थित हा मसाला परतून घ्यावा. साधारणपणे 5 ते 6 मिनिट जातात हे वाटण छानपैकी परतून घेण्यासाठी. आता मसाल्याला खूप छान असे तेल सुटलेले आहे. आता आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. आपल्याला भाजी जेवढी हवी आहे त्याच्या अर्धे पाणी आता ॲड करायचे आहे. परत एकदा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. परत थोडेसे पाणी ॲड करायचे आहे. या ठिकाणी मी आता साधारणपणे 1.5 ग्लास एवढे पाणी ॲड केलेले आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम आहे. आता आपल्याला डाळ, बाजरी आणि तांदूळ तांदूळ यांचे जे वाटण आहे ते ॲड करायचे आहे. शक्यतो सर्व भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. हे वाटण ॲड केल्यानंतर एकदा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. भाजी हलवल्यानंतर एकदा मिठाचे प्रमाण नीट चेक करायचे आहे. चवीनुसार लगेच मीठही ॲड करायचे आहे. गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि भाजीला छानपैकी एक दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे. भाजीचा थिकनेस किंवा आपल्याला घरामध्ये किती भाजी हवी आहे ते एकदा चेक करायचे आहे. सर्व भाजी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. घरामध्ये जर जास्त सदस्य असतील तर आपल्याला भाजी जास्त लागते. नंतर ही भाजी थोडीशी घट्ट होत चालते. या रश्श्याला छानपैकी दणदणीत अशी एक उकळी आली की यामध्ये आपण परतून घेतलेली जी अंडी आहेत ती सोडायची आहेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून छानपैकी 5 ते 7 मिनिट ही भाजी छान उकळू द्यायची आहे. 5 ते 7 मिनिट भाजी छान उकळली की थोडीशी घट्टसर होत चालते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही भाजी उकळत असताना खूप छान, खूप खमंग असा वास पूर्ण किचनमध्ये दरवळला जातो. आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केली आहे. आपण भाजी 5 ते 6 मिनिट छानपैकी सेट होऊ देणार आहोत.
भाजी छानपैकी सेट झाली, की वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर अगोदरच घालायची आहे, पण आज कोथिंबीर जरा कमी होती म्हणून मी म्हटलं आयत्या वेळी घालू. कोथिंबीर घातल्यानंतर हलक्या हाताने एकदा भाजी छानपैकी हलवायची आहे. खूप छान आणि खूप खमंग अशी ही भाजी होते. दुसरी कुठलीच भाजी आपल्याला करण्याची गरजच लागत नाही. यावेळी मी यामध्ये फक्त 5 ते 6 अंडी घातली आहेत. भाजीचा रस्सा खूप जास्त असा बनवून ठेवलेला आहे. जेव्हा आपल्याला दुपारी किंवा संध्याकाळी खायचे आहे, तेव्हा फक्त अंडे परतायचे आहेत आणि यामध्ये 1 मिनिट उकळून घ्यायचे आहेत. परत आपली टेस्टी आणि खूप खमंग अशी भाजी तयार होते. 5 मिनिटानंतर किंवा 10 मिनिटानंतर भाजी सेट झाल्यानंतर तुम्ही भाजीचा लूक पाहू शकता. खूप अप्रतिम आणि खूप टेस्टी अशी ही भाजी होते. खायला तर खूप सुंदर अशी लागते. आणि भाजीची जी टेस्ट आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी तशीच राहते. काहीही फरक पडत नाही आणि खूप खमंग अशी आजची ही भाजी झालेली आहे. अशाच खमंग रेसिपीसाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्ते.